तर नमस्कार मित्रांनो, श्रीराम समर्थ. तर मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे महाराष्ट्रातील एक लपलेला स्वर्ग म्हणजेच देवबाग बीचला. तर जिथे नदी, समुद्राचा संगम, पांढरी वाळू आणि शांत वातावरण मनाला पूर्णपणे रिलॅक्स करून टाकतं. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पाहू शकता माझ्या मागचं हे निसर्गरम्य असं वातावरण. तर सध्या आपण आता देवबाग बीचवरती चाललेलो आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, देवबाग बीच हा स्वच्छ, शांत आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला समुद्र किनारा आहे. तर पाहू शकता नारळाची झाडे सुंदर अशी, एकदम नयनरम्य असं वातावरण आहे कोकणातील. तुम्ही जिकडे पाहिल तिकडे हिरवळ हिरवळ. इथं आलं ना, एकदम मन शांत होतं आणि एक आपल्या मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. तर पाहू शकता मित्र पण आहेत माझ्या बरोबर. तर सध्या आम्ही चाललेलो आहे देवबाग बीच वरती. तर मित्रांनो, देवबाग बीच हा स्वच्छ, शांत आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला समुद्र किनारा आहे. तर इथली मऊ पांढरी वाळू आणि निराशार समुद्र पर्यटकांना पहिल्या क्षणीच भुरळ घालतो. तर पाहू शकता समोर निळभर पाणी, बोट पण आहे आणि ही मऊसर अशी वाळू पांढरी आहे. पाहू शकता तुम्ही. ही एक पर्यटकांना भुरळ घालते. पाहू शकता इथं आता गरम झालेलं आहे हे वाळू. पाय आता सध्या इथं पोळत आहेत. मी आता चाललेलो आहे इथून. तर मित्रांनो, गर्दीपासून दूर असल्यामुळे इथे तुम्हाला खऱ्या अर्थाने शांततेचा अनुभव मिळतो. तर पाहू शकता जिकडे बघेल तिकडे पाणीच पाणी आणि हे अशी कोकणातील निसर्गातील नारळाची झाडे. तर मित्रांनो, पाहू शकतात आमचा मित्र या बीच वरती आनंद घेत आहेत. तर कर्ली नदी आणि समुद्र संगम. देवबाग बीचचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे कर्ली नदी. आणि एकाच ठिकाणी नदीचे शांत पाणी आणि समुद्राच्या लाटा दोन्हीही अनुभवू शकता. तर माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही, एकीकडे मऊ अशी वाळू आहे आणि इकडे समुद्राच्या लाटा आहेत. तर हा निसर्गाचा अद्भुत संगम पाहण्यासाठी अनेक पर्यटक इथे येत असतात. तर मी सध्या आता दुपारच्या वेळेला आलो आहे. पाहू शकता 3-3:30 वाजलेत आता. निळभोर पाणी आहे, जिकडे पाहिल तिकडे. पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, वॉटर ऍक्टिव्हिटीज मध्ये देवबाग बीच वॉटर स्पोर्ट्स साठी प्रसिद्ध आहे. इथे तुम्ही करू शकता बोट राईड, जेट स्की, डॉल्फिन सफारी. विशेष डॉल्फिन सफारी हा अनुभव आयुष्यात एकदा तरी घ्यायलाच हवा. तर पाहू शकता मी पण आता पाण्यामध्ये आलेलो आहे आणि पाण्याच्या लाटा अशा येतात. समुद्रात आलो ना, एक वेगळीच मजा येते. पाहू शकता मित्रांनो कशा लाटा येत आहेत. सुंदर असे हे निसर्गरम्य असे वातावरण आहे. पाहू शकता बाजूला अशी झाडे आहेत आणि समुद्र, निसर्ग आणि शांतता.
नारळाची झाडं, समुद्राचा मंद वारा आणि शांत वातावरण. देवबाग बीच हा निसर्गप्रेमीसाठी स्वर्गच आहे. इथे बसून सूर्यास्त पाहणं म्हणजे मनाला शांत करणारा एक अविस्मरणीय अनुभवच म्हणावा लागेल. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही ह्या उसळणाऱ्या लाटा, मनाला एक वेगळाच अनुभव देऊन जातात. आणि किती पाणी स्वच्छ आहे पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, देवबाग बीचवर अनेक सुंदर फोटो स्पॉट्स पण आहेत. इथं बाजूला संगम पॉइंट्स आहे, समुद्र किनारा आणि नारळाची झाडं. प्रत्येक फ्रेम मध्ये इंस्टाग्राम वरती आहे. तर मित्रांनो, प्रवासाची माहिती अशी आहे की कोल्हापूर पासून अंतर 160 किलोमीटर अंतरावर आहे आणि गोव्यापासून पण 150 ते 60 किलोमीटर. तर मित्रांनो, इथं जर भेट द्यायची असेल तर ऑक्टोबर ते मार्च या महिन्यामध्ये येण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. तर या काळात हवामान आल्हाददायक असतं आणि समुद्र शांत असतो. तर पाहू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, देवबाग बीचचा हा सुंदर अनुभव तुमच्या प्रवास यादीत नक्की जोडा. स्वच्छ आणि सुंदर असे पाण्याचं सौंदर्य पाहू शकता तुम्ही. आणि अशा या लाटा, तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. तर अशाच नवीन नवीन धार्मिक ट्रॅव्हल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या गणेशकोप चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नव्या प्रवासात.